चा पुरस्कार एका षटकामध्ये 2 डावा देऊन 2 गडी बाद केले म्हणूनच हा संघ या स्पर्धेत आपलं आव्हान कायम ठेवतोय. अमित मॅन ऑफ द मॅच मिळालाय, कसं वाटतंय? मॅन ऑफ द मॅच सगळं चांगलंच वाटतंय. साठी तुला भरपूर शुभेच्छा असतील आमच्याकडून. आपण लगेच जाऊया मैदानाच्या दिशेने. नवीन मॅच आपल्या माहितीसाठी येते. सर्व मान्यवर उपस्थित आहेत. आम्ही देखील आमची जागा घेतोय. समोरच्या कक्षामधून आपण या मॅचचा थेट आनंद घेणार आहोत. वसंत सृष्टी चषक 2023 चा आजचा ग्रँड फिनाले शेवटचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. दोन संघामध्ये पहिला मॅच इथे आता तिसरा मॅच खेळला जाईल रावारे आणि नाळे या दोन गावामध्ये. मी जयप्रकाश चुरी यांना विनंती करतोय की त्यांनी सभामंचावर स्थानापन्न व्हायचंय. रावार आणि नाळे या दोन गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय हा क्रिकेटचा मॅच. वसंत सृष्टी चषक 2023 आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेचे सर्व राजेशजी मात्रे साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत त्यांचे मेवणे विनोद दादा देखील उपस्थित आहेत. त्यांच्या सौभाग्यवती मधुराताई देखील उपस्थित आहेत आणि भरपूर मान्यवर नुकतेच आपण त्यांच्या सर्वांचा नाव उल्लेख केलाय. ते सर्व मात्र या क्रिकेटचा आनंद घेताना व्यासपीठावर उपस्थित आहेत. व्यासपीठावर आज तुम्हाला या सर्व मान्यवरांची मांदी आली पाहायला मिळणार आहे. पुढील बॉल नाळे आणि रावार या दोन गावामध्ये. फटका चांगला आहे. इनफिल्ड क्लिअर चाललाय. चेंडू 1 2 3 पाऊस सीमा शपार आलाय हा वसंत सृष्टी चौकार. थँक्यू डीजे सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत. मॅच खूप इंटरेस्टिंग होणार आहे. रावार संघ तितक्या ताकदीचा आहे. जर आपण पाहिलं तर नाळे हा गाव देखील हा क्रिकेटमध्ये कुणी कमी नाही आहे. जबरदस्त खेळ रंगणार मैदानाच्या आतमध्ये. चेंडू आणि फळीमधला संघर्ष पाहायला मिळणार. टॉस हरले तरी एक चांगला टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न ते रावार संघ करणार. पुढील बॉल मिस टाइम स्ट्रोक आहे. संधी आहे आणि संधी कमावली गेली आहे. विकेटचं पतन. फलंदाज बाद होतोय. रावार संघाला लागणारा पहिला दे धक्का. बातिल कमरिया मोरे हातिर छिन जरिया मोरे थँक्यू डीजे. बघा चौकार आला लगेच आपल्या गोलंदाजीमध्ये विविधता दाखवली. त्याचं जे शैली आहे ती दाखवली. चेंडूला स्लो केलं, फसवलं जाल्यामध्ये मजबूर केला डिफेन्स करण्यासाठी. बॅटचं इनरच लागलं आणि चांगला झेल पकडला गेलाय. पहिला विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळत आहे. तर पहिला इनिंग या स्पर्धे मॅच मधला पाहायला मिळतं. एका बाजूला रावार 11 आहे तर एका बाजूला नाळे पद्मावती नाळा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नाळे गावामधून देखील सौरभ मात्रे यांच्याकडून देखील या टीमसाठी भरपूर शुभेच्छा असताना दिसतात. खास समर्थक आहे, खास करून अक्षय यांना जास्त सपोर्ट आहे. आणि या नाळे गावामधूनच जो क्रिकेट खेळला जातो त्या क्रिकेटला देखील त्याच्याकडून सपोर्ट आलेला आहे. तर पाहूया विकेटचं पतन झालं. एक यश मिळालंय. धावसंख्येत आपण विचार केला तर 3 चेंडू झालेत पहिल्या षटकातील आणि 3 चेंडूमध्ये 1 विकेट आणि 6 धावा या फलकावरती पाहायला मिळतात. शेवटचा दिवस या वसंत सृष्टी चषक 2023 चा आपल्याला पाहायला मिळतोय. ग्रँड फिनालेचा दिवस पाहायला मिळतोय. एक संघ कालच्या दिवसामध्ये दाखल झालाय नंडोरे ए. त्याच्या समेत आज या दिवसभरात कुठला संघ फायनल मध्ये दाखल होणार त्याच्याकडे आजचा दिवस आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यासाठी शर्यत ही चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि आजच्या दिवशी हा तिसरा मॅच खूप छान पद्धतीने रंगतो मैदानाच्या आतमध्ये. विनंती केली होती ज्या मागील साईड ज्या बाईक आहेत त्या प्लीज आपण बाईक काढा. त्याच्यामुळे आपल्याच खेळाडूंना आपल्या समाज बांधवांना त्रास होतोय. सुरेख ब्लॉक मध्ये चेंडू टाकलाय. चांगला त्याच पद्धतीने खेळून काढलाय. फलंदाज जो नुकताच दाखल झाला होता जयेश याने 1 धाव घेतली. पहिल्या चेंडूवरती आपलं खातं उघडतोय आणि आपल्या संघाला नेऊन ठेवतोय. 4 चेंडू नंतर 1 गडी बाद 7 धाव. विनंती आहे थोडंसं तुमचे ते गाड्यांचे मिरर आहेत, आरसे आहेत, त्याच्यामुळे थोडंसं खेळाडूंना त्रास होतोय. तर आपण त्याची प्लीज नोंद घ्या. आपल्याकडे भरपूर पार्किंगसाठी जागा आहे. तिथे आपण आपल्या गाड्या पार्क केल्या ती चालतील. जयेश आणि हर्ष बाद झालेला आहे. ओंकार आणि जयेश ही जोडी मैदानाच्या आत आहे. पुढील बॉल हलक्या त्याने डिफेन्स केलाय. बघा सन्मान दिला जात आहे चांगल्या गोलंदाजीला या गोलंदाजाला. कारण जेव्हा चांगली चेंडू गोलंदाज हाताला असतो तेव्हा त्या फलंदाजाला जर त्याच्या बॅटला चेंडू व्यवस्थित कळेक होत नसेल तर त्याला सन्मान देणं गरजेचं असते. तो सन्मान इथे मिळालाय. पहिल्या षटकात आपण पाहिलं 5 चेंडूचा खेळ संपलाय आणि 8 धावा या फलकावरती लागल्या गेल्यात. महत्वाची मॅच आहे दोन्ही संघांसाठी. रावार 11 आणि पद्मावती नाळा या दोन गावामध्ये
या वसंत सृष्टी चषकातील या दुसऱ्या दिवसातील या फायनलच्या शेवटच्या अंतिम दिवसातील चाललेला हा तिसरा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच जसा जसा वेळ मिळेल आपल्याला थोडीशी माझ्याकडे जी माहिती या समाजाविषयी आहे ती माहिती आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. पुढील बॉल ऑन साइडला परंतु क्षेत्ररक्षक आहे त्याने काय केलं पाहूया. कार्य तर चांगलं केलंय. चेंडू स्टॉप करण्यात यश मिळालंय. नक्कीच आपल्या टीम साठी या 4 धावा वाचवल्यात. टाळ्यांचा गजर मैदानाच्या आतमध्ये होतो या क्षेत्ररक्षकाला. टाळ्यांचा गजर आमच्या समोर कक्षाच्या बाजूने देखील होतंय की चांगलं क्षेत्ररक्षण दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आहे. जर चेंडू हाताला लागला नसता तर डायरेक्ट सीमा शाप आहे. 2 धावा आहेत त्यात पहिल्या षटकात येथे खेळ संपला जातोय. 10 धावा फलकावरती 1 गडी बाद असं समीकरण या मॅचचं पाहायला मिळत आहे. रावर 11 संघाकडून टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना. तर आपण या जर समाजाचा विचार करतोय जो आपण समाज सध्या पाहतोय ज्या समाजाच्या मॅच पाहतोय शेषवंशीय क्षत्रिय भंडारी समाज. तर या समाजाचा विचार केला तर या समाजामध्ये आपण पाहिलं तर भरपूर जाती आहेत. जसं मी आग्री आहे तर आग्र्यामध्ये देखील भरपूर जाती आहेत. तर जर विचार केला तर भंडारी समाजात कित्ते भंडारी आहेत, त्यानंतर हेटकरी भंडारी आहेत, खळे भंडारी आहेत, गावड भंडारी, चौधरी भंडारी, देवकर भंडारी, मोरे भंडारी, शेषवंशीय उर्फ शिंदे भंडारी असे प्रमुख भेद अशा प्रमुख जाती देखील आपल्याला या समाजामध्ये पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या षटकाला इथे प्रारंभ होतोय. त्या षटकामध्ये जर आपण विचार केला तर गोलंदाज येतोय. गाड्या काढा प्लीज, थोडासा त्रास होतोय. कदाचित जी बुलेट गाडी आहे तिच्या मुलीचा थोडासा त्रास होत आहे. गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्गावर अक्षय स्वतः कर्णधार. या दरम्यान पाहतोय चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. पंचांचे संकेत येतात आम्हाला मैदानामधून आणि त्याची नोंद आमचे लगेच गुणलेखा घेत आहेत की 1 धाव वाईटच्या स्वरूपात 11 धावा फलकावरती लागल्या जातात. 11 धावा फलकावरती लागल्या जातात. महत्वाची मॅच दोन्ही संघांसाठी. रावर 11 आणि नाळा. पुन्हा एकदा तोच प्रकार, तीच लाईन, तीच दिशा. वाईट चेंडू. पुन्हा एकदा 2 अतिरिक्त धावा या रावर 11 संघाच्या खात्यामध्ये जमा होतात. धावफलकामध्ये ऍड होतात. धावफलक पुढे सरकत आहे. 1 गडी बाद 12 धावा. पद्मावती नाळा संघ कमबॅक करतोय का या मॅचवर पाहूया. सुरेख फटका. इनफिल्ड क्लिअर झाले. पॉवर प्ले समजतात. इथे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याच्यामुळे एकच धाव समाधान व्यक्त करताना दिसत आहेत. 1 धाव मिळते संघाला. रावर 11 संघ जाऊन पोहोचतो या एकेरीने 13 आकड्यावर. भरपूर प्रेक्षक वर्ग. काल शनिवारचा दिवस, आज रविवारचा सुट्टीचा दिवस आहे त्याच्यामुळे दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला मैदानाच्या चहूबाजूने प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतात. त्यानंतर आपण पाहिलं कालच्या दिवसामध्ये महिलांची संख्या होती ती कमी होती. आजच्या दिवसामध्ये पाहिलं सकाळच्या सत्रापासून पुरुषांपेक्षा महिलांचा जो संख्या आहे ती आज जास्त आहे. त्याच्यामुळे महिला देखील कुठे कमी नाही आहेत या क्षेत्रामध्ये आणि ते देखील या क्रिकेटचा आनंद घेताना दिसत आहेत. पुढील बॉल खेळून काढलाय आडव्या पट्ट्याने. चेंडू जातोय लॉंगॉन क्षेत्रामध्ये. चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण आणि फेकी देखील तातडीने केली जाते. त्याला चांगली बॅकअप दिली जाते. 1 धाव मिळते. धावसंख्येत थोडासा फरक पडतोय. धावा होतात त्या एकूण 14 धावा. वापसी करतोय सिंगलने सध्या धावफलक पाहतोय की पुढे सरकताना दिसतोय. पहिल्या षटकामध्ये थोडासा हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला होता. त्या हल्ल्यात एक फलंदाज देखील बाद झाला होता. त्यानंतर आपण पाहिलं तर ओंकार आणि जयेश हे 2 फलंदाज सध्या मैदानाच्या आत आहे. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू होता. त्यानंतर थोडंसं आत वळण घेतोय त्याच्यामुळे हा एक निर्धाव चेंडू पंच इथे घोषित करतात. कुठली धाव नाही. धावसंख्या स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळते ते 14 धावा. दुसरं षटक 2 षटकानंतर मैदानाच्या आत. कारण दुपारचं सत्र आहे. पाण्याची व्यवस्था लगेच आयोजक आहेत सावराई क्रिकेट क्लब. आपण लगेच तातडीने तयार राहायचं आहे. 1.3 चेंडू. डबल फुल टॉस. पुन्हा एकदा अक्षय. चांगली गोलंदाजी. परंतु इथे पंचांनी काहीतरी आम्हाला संकेत दिलेत. पंचाने संकेत दिलेत की हा चेंडू होता जेव्हा तो रिलीज झाला अक्षयच्या हातामधून. जेव्हा तो फलंदाजी काय बोला तो कमरेच्या वर. नो चेंडू इथे घोषित केलाय. म्हणजे 1+1 2 धावा येतील आणि आता येणार आहे तो फ्री हिट. आणि फ्री हिट आला का नक्की संदीप भोईर तेच म्हणणार उघडा डोले पहा नीट. पुढील चेंडू आहे हा फ्री हिट. फ्री हिट करा हिट. धावसंख्या 16. आता एक लायसन मुभा आहे मोठा फटका खेळायची नाही. संधी होती. संधी निर्माण निघून गेलेली आहे. कारण मी काल देखील म्हटलं होतं की सूर्योदय आणि संधी
ही उशिरा जाग येणाऱ्या माणसांना मिळत नाही आहे. जर उशिरा उठला तर सूर्य देवताचं दर्शन तुम्हाला होणार नाही आणि जर उशीर केला तर तुमच्यासाठी जी आलेली संधी ती तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीये. पुढील बॉल अक्षय पुढे सज्ज होतोय. ऑन साइडला खेळलाय चेंडू आउट ऑफ दी पार्क निघून जातोय. सरळ 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 ब्लिक पास 6 धावा. थँक्यू डीजे. वसंत सृष्टी चषकातील म्हणजेच आजचा ग्रँड फिनालतील हा पहिला षटकार इथे येताना दिसतोय. फलंदाज कोण आहे तो षटकार खेचतोय मिस्टर जयेश. बघा प्रिंट वरती मोठा फटका खेळू शकला नाही त्याने आता ओळख की आला मला प्रत्येक चेंडूवर प्रहार करायचा आहे. कारण जर विचार केला तर 1.5 चेंडूचा खेळ संपलाय. अजून या षटकातील एक चेंडू आहे. येणारी 2 षटकं आहेत. त्यात आपल्याला थोड्याच वेळात ट्रिक्स ब्रेक आहेत आणि त्या ब्रेकमध्ये जाण्या अगोदर आपली धावसंख्या आहे ती चांगल्या मजबूत स्थितीत कशी येईल त्यानंतर आपली जी चर्चा होईल त्या चर्चेसाठी मात्र ही तयारी चालू आहे. टॉस हरलेत रावार 11 तरी सुद्धा मात्र जी जिंकण्याची जिद्द आहे धावा कमवण्याची जी भूक आहे ती मात्र कमी दिसत नाहीये. पुढील बॉल अक्षयचा. पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्ह चेंडू येतो. लॉंग पट्ट्यामध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. एक धाव नक्कीच एकवटली जाईल. घाई करत नाही. बघा चांगल्या स्थितीत आल्यानंतर फलंदाज चांगलं माइंडसेट वापरतात. 2 षटकात येथे खेळ संपतोय. पाणी जाईल मैदानाच्या आत. जाईल पाणी मैदानाच्या आत. आपण बोलूया डीजे कडे. थँक्यू डीजे. आता यापुढील सामना होईल तो चोपारे आणि सोपारे मध्ये. तर मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय की त्यांनी नाणेफेकीसाठी सभामंचाकडे यायचंय. चला धावसंख्या सध्या झालेली आहे 23 धावा. मैदानाच्या आत गेलं होतं पाणी आणि आपण ऐकलं एक सुंदर सुंदर गाणं. घाई करायची आहे. आम्हाला देखील जाणीव आहे की प्रत्येक मॅच तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण प्रत्येक जण या वसंत सृष्टी चषकासाठीच आलेला आहे. ही ट्रॉफी जिंकण्यासाठीच आलेला आहे. परंतु त्यासाठी लागणारा वेळ तुमचं जो जे नियोजन आहे खेळपट्टीवर काय प्लॅन आहे त्यासाठी तुम्ही जो लागणारा वेळ आहे त्या वेळेमध्ये कपात करा. कारण जेणेकरून या स्पर्धेचे सर्व त्यानंतर सर्व समाज बांधव त्यानंतर सर्व खेळाडू त्यानंतर सर्व आमचे लाडके प्रेक्षकांना जो फायनलचा मॅच आहे तो फायनलचा मॅच जास्तीत जास्त षटकांचा पाहायला मिळेल. नवीन गोलंदाज येईल तिसऱ्या क्रमांकावर चेतनकडे चेंडू दिलेला आहे. तिसऱ्या षटकामध्ये एक मोठी जबाबदारी आहे. परंतु इथे जबाबदारीची जाणीव घेत जयेश आणि ओंकार आपल्या संघाला तारण्याचं काम करतायत. 2 षटकामध्ये धावा झाल्या त्या 23. अजूनही 2 षटकाचा खेळ शेष आहे. 2 संघामध्ये ही मॅच सुरू आहे. एका बाजूला रावार इंग्लंड बॅटिंग करतोय तर त्यांना धावा रोखण्यासाठी इथे पद्मावती नाळा हा गाव हा संघ हा समाज बांधवांचा संघ इथे मात्र क्षेत्ररक्षण करतोय. थोडंसं फेरफार पाहायला मिळतो. ऑन साईडला एक क्षेत्ररक्षक आपण पाहिला तर लॉंग ऑन आहे मिड ऑन आहे त्यानंतर मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक अलवण्यात आलेला आहे. ऑन साईडचा आपण विचार करतोय ऑफ साईडला लॉंग ऑफ आहे. त्यानंतर एक क्षेत्ररक्षक जर आपण पाहिला एकच क्षेत्ररक्षक ऑफ साईडला डीप मध्ये आहे धाबा रोखण्यासाठी. एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये. चेतनचा पहिला बॉल लोअर फुल टॉस इनफिल्डचा क्लिअर केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने दिशेने सीमारेषा बार 4 धावा. अर्धरात्री असं सोडून जायचं नाही. रात्री अर्धरात्री असं सोडून जायचं नाही. मोडूनी संग रंग जायचं नाही. रात्री अर्धरात्री असं सोडून जायचं नाही. मोडूनी सोपारे आणि सोपारे संघ कर्णधार आपले लवकरात लवकर पाठवायचे. चला या दोन्ही संघाचे कर्णधार सोपारे आणि जोबारे. तर बघा जिथे क्षेत्रक्षक परत पहा क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा फेरफार परिवर्तन कारण डीप एक्स्ट्रा कव्हर आता ठेवण्यात आलेला आहे. जो क्षेत्ररक्षक एक आपण स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये डीप मध्ये त्याला लगेच ऑन साइड म्हणून ऑफ साइडला आणलं जात आहे. प्रेशर वाढवण्याचा प्रयत्न नाळा गावावरती इथे केला जात आहे. पुढील बॉल प्रेशर सध्या दिसतंय चेतन या गोलंदाजांवर. चौकार पडल्यानंतर वाईटचे संकेत आम्हाला मैदानाच्या आतून येत आहेत. कैलाश पागधरी यांना आपण पाहतोय दांडी गावामधून बिलॉंग करतायत. कालच्या दिवसापासून मात्र मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांच्यासोबत जर पाहिलं उनबाटवरून रोशन ठाकूर हे आपल्याला स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. पुढील बॉल
पुन्हा एकदा 30 लाईन आणि पागदरे पुन्हा एकदा कैलाश पागदरे आम्हाला दर्शवतील की हा आहे पुन्हा एकदा वाईट चेंडू. धावसंख्येत फरक पडतोय. धावा होता त्या या वाईट 29. चला सोपारे संघ आणि चोबारे संघ आपण करण्यात आला लवकर या टॉससाठी. आमचे परेश राऊत तिथे टॉस करण्यासाठी तुमचं मनोगत घेण्यासाठी तुमचं डिसिजन ऐकण्यासाठी आणि आमचे व्यासपीठावर पूर्णपणे व्यासपीठ खचाखच बनलं ते देखील उत्सुक आहेत की कधी तुमच्यावर नाणेफेकी जाईल. ओहो सुरेख सुरेख बॉल मोठा फटका केलायचं होतं. ऑन साईडला क्षेत्र निवडलं गेलं होतं परंतु चेंडू आणि फळीचा संपर्क होत नाहीये. चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या आहे ती 29. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि पाहता पाहता या षटकातील 2 वाईट सोडले तर 2 चेंडूचा फक्त इथे खेळ झालाय. अजून 4 चेंडू आहेत. अजून एक षटक आहे. 10 चेंडू त्यांच्या जवळ आहेत. आजच्या दिवसात थोडासा धावसंख्येचा उच्चांक गाठण्याचा प्रयत्न असेल. लोवर फुल टॉस बिडॉन क्षेत्रामध्ये खेळलाय. चेंडू जातो गॅप मध्ये वेगाने परंतु चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण होत आहे. टाळ्यांचा गजर होतोय या क्षेत्ररक्षकासाठी कारण खूप लॉंग चेस होती. जर विचार केला तर डीप मिड विकेट टू मिडॉन आणि लॉंग ऑनच्या मधोमध हा चेंडू अडवायचा होता. लॉंग चेस होती आणि डाव्या साईडला त्यांच्या धावून हा चेंडू त्याने रोखलाय. 2 धावा मिळतात. धावसंख्येत फरक पडतोय. धावा होतात त्या 1 गडी बाद 31. या षटकातील पुढील बॉल. ओहो ये दिया मौका और बल्लेबाजी जड़ दिया. शानदार लंबा छक्का. गाडी सुटली शिट्टी वाजली गाडी सुटली अन पदार गेला न भर रिचर्ड अन पदार गेला न भर पुरी जरा जपून थँक्यू डीजे. जर अशीच गोलंदाजी झाली तर जो फलंदाज 3ऱ्या क्रमांकाचा जयेश काय खेळतोय जबरदस्त. 2 षटकार त्याच्या बॅट मधून पाहिलंय आणि 1 चौकार त्याच्या बॅट मधून पाहिलाय. चुका झाली आता थोडस आता प्रेशर वाढतंय चेतनवर प्रेशर वाढतंय या पद्मावती नाळे संघावर. पुढील बॉल या दरम्यान देखील ओव्हर पिच चेंडू शॉर्ट पिच चेंडू आणि त्याला फेकला इनफिल्डच्या वरून मिडॉनच्या वरून 6 धावा. न फुकटचा भाव नको खा फुकटचा भाव नको खा फुकटचा भाव नको खा फुकटचा भाव नको खा. तूच माझी राणी मी तुया राजा हाव हंगोपरी केला थँक्यू डीजे. चला तूच माझी तर या षटकात आपण म्हणजे अजून एक षटक संपलेलं नाही. अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 षटकार काय षटकाची हॅट्रिक साधली जाईल. अजूनही षटकाची हॅट्रिक या वसंत सृष्टी चषकात झाली नाहीये. प्रयत्न झाला होता. यावेळेला एक संधी आहे हा मोठा विकेट मिळवण्याची. झेचा विकेट मिळतोय याचाच अर्थ एक मोठा फलंदाज मैदानाच्या बाहेर येतोय ज्याने 12 चेंडूमध्ये 29 धावा केल्या. एक चांगली खेळी केली. आपल्या संघाला जेव्हा गरज होती तेव्हा मात्र संकट मोचकाची भूमिका त्याने तारली आहे आणि आपल्या संघाला 3 षटकानंतर 2 गडी बाद 43 पण मजर मारून दिले आहे. शेवटचं षटक अजून शेष आहे. त्या षटकामध्ये अजून किती धावा येतात तत्पूर्वी वळूया आपण पुन्हा एकदा डीजे कडे आणि नंतर या मॅच कडे. थँक्यू डीजे. एक विश्वास जो दाखवला होता जयेश्वर 3ऱ्या क्रमांकावर पाठवण्याचा आणि धावा आपल्या संघासाठी कमवण्याचा तो विश्वास त्याने सार्थ केलाय. शेवटचा गोलंदाज असेल आणि तेव्हाच असं म्हणत जातं जर विश्वास देवावा असेल ना तर जे नशिबात लिहिलंय तेच मिळणार आणि जर विश्वास स्वतःवर असेल ना तर देव सुद्धा तेच लिहिणार जे तुम्हाला हवं आहे. ते सध्या दाखवलंय. जो विश्वास कर्णधाराने दाखवला की जयेश तुला जायचं आहे आणि आपल्या संघासाठी तुला धावा कमावायचा आहे. 12 चेंडूमध्ये 29 धावाची जबरदस्त घडाघाती खेळून तो मैदानाच्या बाहेर आलाय. 43 धावा आजच्या दिवसाची हाय उच्चांक गाठला जातो धावसंख्येचा. कालचा दिवस जर पाहिला तर 57 धावा हा हाय स्कोर आहे कालच्या दिवसातील. आज त्या पलीकडे जाण्याचा फलंदाज प्रयत्न करतील का. सध्या ही मॅच सुरू आहे त्या पद्धतीने तो उच्चांक गाठला जाऊ शकतोय कारण अजून शेवटचं षटक बाकी आहे. प्रतीकचा पहिला चेंडू ओहो ऑन साइडला खेळलाय मिडॉनच्या डोक्यावरून 6 धावा. DJ
थँक्यू डीजे. बघा सलामीने गेलेला ओमकार जेव्हा जयेश धावा बनवता तेव्हा तो शांत होता. सिंगल घेऊन फक्त जयेशच्या स्ट्राईक देत होता. जयेश पाहिल्यानंतर सूत्र स्वतःच्या हातात घेतली आहे आणि आल्या पहिल्याच चेंडू त्याने पाहिलाय की लगेच षटकार खेचलाय. धावसंख्येला आकार आलाय. धावसंख्या 49 धावा. आम्ही म्हटलं की या मॅच मध्ये जो हाय उच्चांक गाठला जाऊ शकतोय. 57 धावा कालच्या दिवसामधला हाय स्कोर आहे. अजून 5 चेंडूचा खेळ शेष आहे. ओमकार या दरम्यान पाहूया काय घडलंय. तर पंच आम्हाला दर्शवतात रोशन ठाकूर की हा चेंडू आहे स्वैर वाईट चेंडू. 50 धावा फलकावरती लागल्या जातात. तर टाळ्या असू द्या. आजच्या दिवसातील हाय स्कोर आहे या मैदानावरचा या वसंत सृष्टी चषकातील मेगा फायनलच्या दिवसा. अजून 5 चेंडू आहेत. 57 धावा हाय स्कोर या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळाला. पुढील बॉल प्रतीक. ओमकारसाठी फटका फसलाय. क्षेत्ररक्षक मिडॉनचा आहे तो करतोय चूक आणि इथे झेल सुटतोय. पकडा कॅच जिंका मॅच असं म्हणत जातं. इथे पकडा कॅच आणि वाचवा धावा असं म्हणावं लागेल कारण धावा जितक्या या शेवटच्या षटकामध्ये वाचवा तितकं टार्गेट तुमचं कमी असणार आहे. पुन्हा एकदा 2 धावा येत आहेत. 2 धावेने धाव फरक पुढे सरकताय जात आहे. ते 52 52 एकच काढले. 51 धावा सध्या आपल्याला पाहायला मिळतात. पुढील बॉल प्रतीक. ऑफस्टम्पच्या खूप आणि खूप बाहेर वाईटचे संकेत येतात. पुन्हा एकदा रोशन आम्हाला दर्शवत आहेत. त्याची नोंद आमचे गुलने घेतात. आता 52 धावा आपल्याला फलकावरती पाहायला लागतात. एक चांगल्या स्थितीत एक मजबूत स्थितीत या मॅच वरती ज्या धावा लागल्या जायला होते धावा लागल्या गेल्यात. कारण जेव्हा त्यांच्यावर वेळ आली फलंदाजीची टॉस हरले होते. एक चांगलं टार्गेट सेट करायचं होतं तेव्हा गरज होती. तेव्हा ओमकार आणि हर्ष सलामीला आला. हर्ष जास्त काही करू शकला नाही. 6 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर जयेश आला आणि जयेशने 12 चेंडूमध्ये 29 धावांची खेळी केली आणि ही मॅच पूर्णपणे आपल्या बाजूने सध्या मजबूत स्थितीत आणलेली आहे. अजून 4 अमर चेंडू नाळा आणि मंगलमूर्ती संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे. या दरम्यान मोठा फटका खेळण्यासाठी संधी होती परंतु हा चेंडू जर पाहिला तर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. हाच चेंडू जर तुम्ही डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ पट्ट्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित बॅटला लागला असता. जर आणि तर आम्ही फक्त सांगू शकतो. मात्र मैदानाच्या खेळणं करणं मात्र या खेळाडूंनाच करायचं आहे. चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या आहे ती 52. अजूनही 3 चेंडूचा खेळ शेष आहे. पुढील बॉल लोवर फुल टॉस सरळ बॅटचा वापर आणि चेंडू करते हवाई सफर. इथे पाहतोय 1 बाउन्स सीमाच्या पार आलाय. हा पुन्हा एकदा वसंत सृष्टी चषक चौथा. थँक्यू डीजे. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत. वसंत सृष्टी चषक 2023 या स्पर्धेत सर्वेसर्वा राजेशजी मात्रे यांच्या सौजन्याने आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांना चांगला साथ सावराई क्रिकेट क्लब या क्रिकेटच्या आयोजनामध्ये त्यांचा देखील मोलाचा सहभाग. पुढील बॉल चेंडूला खेळून काढलाय आणि चेंडूचा तो सरळ सीमा रेषा पार षटकार. धावसंख्या 60 पार 62 धावा आणि अजूनही एक चेंडू बाकी. 62 धावा झालेल्या आहेत. अजूनही एक चेंडूंचा हाय स्कोर या स्पर्धेतला इथे पाहायला मिळत आहे. संघ आहे रावार 11. नाले संघावरती पूर्णपणे हल्ला चढवला जातोय. गोलंदाजांना व्यस्त केलं जात आहे. शेवटचा बॉल. काय चौकार काय षटकार काय विकेट काय सिंगल काय डबल. ऑफस्टम्पच्या बाहेर होता. बॅट लावलेली आहे. एक तर घेतली आहे आणि दुसऱ्याचा प्रयत्न इथे करताना दिसतात दोन्ही फलंदाज. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या पोहोचते ती या 64 धावांवरती. पहिला डाव संपुष्टात येतोय आणि 65 धावांचा एक मोठा डोंगर चढावा लागेल पद्मावती नाळे या संघाला. काय घडेल काय बिघडेल कोण जिंकेल कोण हरेल तत्पूर्वी आपण बोलतोय नेक्स्ट मॅचच्या नाणेफेकीकडे. तिथे परेश राऊत उपस्थित आहेत. अमरनाळा आणि मंगलमूर्ती संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे. चला या दोन्ही संघाचे कर्णधार लवकर या नाणेफेकीसाठी कारण ही स्पर्धा आपली आहे. हा संवाद आपला आहे त्याच्यामुळे या स्पर्धेसाठी या समाजासाठी लागणारा हातभार देखील आपलाच असला पाहिजे. त्याच्याचमुळे आपण वेळ न घालवता लगेच आपण नाणेफेकी करून घ्या. सुपर बॅटिंग जयेशला पाहिलं. त्यानंतर आपण पाहिलं ओमकार. त्याने देखील जबरदस्त आपले बॅट दाखवले मैदानाच्या आतमध्ये आणि 64 धावा या 4 षटकामध्ये कुठल्या गेल्या आहेत. 65 धावांचा एक मोठा डोंगर आता चढावा लागेल.
तसेच मिलिंदजी राऊत यांना देखील आपण विनंती करतोय सर या आपण व्यासपीठावरती आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर मिलिंदजी या आज भरपूर मान्यवर आपल्याला या व्यासपीठावरती दिसणार आहेत कारण आज शेवटचा दिवस आपण या स्पर्धेचा पाहतोय ती स्पर्धा आपण अनुभवतोय कालच्या दिवसापासून वसंत स्मृती चषक 2023 मधील हा शेषवंशीय क्षत्रिय भंडारी समाजासाठी आयोजित केलेल्या या क्रिकेट सोहळ्यामध्ये आणि त्याची सर्व आपण पाहिलं राजेशजी मात्रे त्यानंतर त्यांना एक चांगली साथ सचिन पाटील दादांनी देखील दिलेली आहे. राभार संघाचा एक अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत ठेवायचा आहे अजून मॅच संपलेला नाही आहे आणि नाळेगाव मी मिलिंद दादाला त्याचं एक नक्कीच व्यासपीठावर मिलिंद दादा आहेत आमचा आवाज त्यांच्यावर पोहोचलाय आणि व्यासपीठावर त्यांचं देखील आपण स्वागत सन्मान करतोय. मी मिलिंद दादाला विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. मुकेश राऊत यांचं स्वागत करतील प्रतीक राऊत. चला घाई करा आपल्याकडे वेळ कमी आहे आणि जो सामना होणार त्याचे संघाने देखील लवकर या. परेश जी पुन्हा एकदा त्याच दोन संघाचा आपण अनाउन्समेंट करा लवकर या. चला आपण बोलूया मैदानाच्या दिशेने वसंत सृष्टी चषक 2023 अंतिम दिवस ग्रँड फिनालेचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. दुपारचं सत्र जर पाहिलं तर जवळपास 12 अवधी झालेला आहे आणि तिसरा मॅच सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला रबार या संघाने मात्र धावांचा डोंगर रचलाय 4 षटकामध्ये 64 धावा या बनवल्या गेल्यात आणि 65 धावांचं एक भलं मोठं लक्ष इथे पाहायला मिळेल. पद्मावती नाळे या संघापुढे 2 फलंदाज ते लक्ष समोर घेऊन मनात घेऊन डोक्यात घेऊन मैदानाच्या आत प्राचारण केलेले आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर अक्षय नाळेगाव नाळेगावाचा एक प्रतिनिधी बघा ही स्पर्धा आपली आहे आणि जी नियमावली आहे जेव्हा तुमचा मॅच सुरू असेल तुमचा एक अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत असणं गरजेचं आहे. अक्षय सध्या एक दिसतोय मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडकडे डावखुरा फलंदाज कोण आहे. हर्षल आणि अक्षय ही जोडी सलामीर जोडी मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते. हर्ष याला आपण पाहू शकताय आणि अक्षय नॉन स्ट्राईक एंडला आहे या संघाचा कप्तान. 65 धावांचं लक्ष आहे. पहिला षटक पॉवर प्लेचा हाताळण्यासाठी राभार संघाकडून गोलंदाज येतोय मिस्टर निहार. पहिला बॉल 65 लक्ष. पहिला चेंडू बला मोठा प्रहार काढण्याचा प्रयत्न परंतु चेंडू पाहत इन स्विंग आत वळण घेतोय. बोटांची जादू दाखवतोय निहार आपल्या आणि या पहिल्या चेंडूवरती थोडंसं इथे फसवलं गेलं. या फलंदाजाला कुठलीही धाव नाही. निर्धाव चेंडूची सांगत आहे ती पाहायला मिळते. पुढील बॉल सज्ज होते निहार सज्ज होते हर्ष. हा चेंडू डाव्या शीच्या बाहेर वळवण्याचा प्रयत्न परंतु खूप जास्त बाहेर वळण घेतोय. आम्हाला संकेत येतात मैदानाच्या आतमधून की हा वाईट चेंडू आहे. अवंतर धावसंख्येने इथे आपण पाहतो धावप्रकार सुरुवात होते. प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 4 षटकामध्ये 65 धावांचं लक्ष आहे म्हणजे 2 फटके खेळावे लागतील. चौकार षटका दिशेने तुम्हाला वाटचाल करावी लागणार आहे. यस बॅटला लागला चेंडू आणि त्याच्यावर छाप लागली आहे. हा चेंडू निघून गेला सीमा रेषा पार आला ह्या वसंत सृष्टी चषक षटकार. थँक्यू डीजे. त्याचप्रमाणे आमचे झुंजवाचे खेळाडू हर्षल राऊत पप्पू यांनी सभामंचावर यायचंय. सुरेख फटका बॅट मधून जसा चेंडू रिलीज झालाय त्यावर छाप लागली होती मोह लागली होती. हा चेंडू सीमा रेषे बाहेर जाऊनच थांबणार आहे. तिथे जाऊनच तो विसावा घेणार आहे. 6 धावा आल्या धावसंख्येला आकार आलाय बिलिंगरनचे. पुढील बॉल पुन्हा एकदा नियर सज्ज होतोय. हा चेंडू सा बॅटचे जे आणि सरळ कीपरच्या हातामध्ये विकेटचं पतन. नाळेगावला लागणार हा मोठा झटका हर्षच्या स्वरूपात. तसंच थँक्यू डीजे.
हर्षल राऊत यांचं स्वागत करतील हर्षल राऊत झंझावातचे खेळाडू, त्यांचं योगदान झंझावातसाठी महत्वाचं होतं. चला आणि सावराई क्रिकेट क्लब आपले सर्व व्हॉलंटियर्स आपण सीमारेषेजवळ जायचं आहे, कारण जितक्या लवकर चेंडू मैदानाच्या आत येईल, जे सर्व क्रिकेट क्लबचे सर्व मेंबर्स आहेत सावराई क्रिकेट क्लब, आपण सीमारेषा जे आहे ज्या ठिकाणी चेंडू गेल्यानंतर खूप लेट येतोय त्या ठिकाणी आपण उभं राहायचं आहे. नवीन फलंदाज गेला या नाळेगावाकडून नीरज आणि अक्षय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. इथे जर पाहिलं तर 65 धावांचं लक्ष आहे. 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि 1 गडी बाद 7 धावा या फलकावरती लागल्या गेल्या आहेत. निहारला मिळणार हे यश. पॅटचं हलकंसं चुंबन गेलं आणि किस्टाच्या मागे कीपर कुठली चुकी करत नाही, त्याने अचूक कलेक्शन केलं आणि हर्षला मैदानाच्या बाहेर फेकलंय. पुढील बॉल आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडूवरती नजर व्यवस्थित नव्हती, त्याच्यामुळे चेंडू जातोय निर्धाव. नीरज सध्या आपण स्ट्राईक एंडवर पाहतोय, तो नुकताच दाखल झालाय. 4 चेंडू आणि 7 धावा. बघ षटकारानंतर पुन्हा एकदा निहाने कशी कमबॅक केलंय, कशी वापसी केली आहे. या दरम्यान देखील पुन्हा एकदा बॅटचं हलकंसं एज. नीरज गेला, 2 चेंडू खेळला आणि लगेच मैदानाच्या बाहेर आला. या गोलीबाराची शान राईत देऊला, या गोलीबाराची शान ऐकू देऊला, आमचे कोणी लोकांचा मान ऐकू देऊला, आमचे कोणी लोकांचा Thank you, DJ. मान ऐकू देऊला. मंगलमूर्ती संघाचे कर्णधार आणि अमरनाळा संघाचे कर्णधार, कृपया करून आपण नाणेफेक करून घ्यायचे. चला या वेळ जास्त वाया घालू नका. चेतन गेला, चेतन आणि अक्षय अजून नॉन स्ट्राईक एंडलाच आहे. संकटात सध्या सापडतोय, अडचणी निर्माण करतोय. निहारा गोलंदाज जे लक्ष ठेवले गेले 65 धावांचं 4 षटकामध्ये, पहिल्या षटकामध्ये थोडंसं इथे बॅक फुटवर या पद्मावती नाळे संघाला इथे आणलं जात आहे. पुढील बॉल असेल 5वा. पुन्हा एकदा बॅटचे अजून एक विकेटचं पद. बघा कशी गोलंदाज चालली आहे, सुप्पर. पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान. थँक्यू डीजे. चला पुढील मॅच जो होणार आहे, जे संघाचं नुकतंच आम्ही उल्लेख केला त्या संघाचे कळलं लवकर या. पहिल्या षटकामध्ये दबदबा दाखवला निहारने, पूर्णपणे नाले संघावर तो हावी झालाय आणि पहिल्या षटकामध्ये त्याने 3 गडी बाद केलेत आणि फक्त 7 धावा खर्च केल्या आहेत. नवीन गोलंदाज गेलाय रावण 11 संघाकडून वैभव, याला आपण पाहू शकाल. नाही, नवीन फलंदाज वैभव गेलाय आणि गोलंदाजी मार्ग जर पाहिलं तर निहार नंतर येतोय हर्ष, याला आपण पाहू शकतोय. हर्ष याला आपण पाहू शकतोय. आता नवीन फलंदाज वैभव सध्या नॉन स्ट्राईक गेला. अक्षय ला स्ट्राईक मिळाली होती. आता अक्षयवर मोठं प्रेशर, अक्षयवर मोठी जबाबदारी, कारण कमांड त्याच्या टीमची त्याच्या कांद्यावरती आहे. 18 चेंडू आणि 18 चेंडू अजूनही जिंकण्यासाठी विचार केला तर 58 धावा. हा चेंडू इनफिल्डच्या वरून क्लिअर केला, चेंडू जातो सीमारेषा पार, चौकार. तर बघा लगेच अक्षयने दाखवलं की मॅच अजून संपली नाही, ही रेस अजून संपली, ही शर्यत अजून संपली, कारण मी अजून जिंकलेला नाहीये, पद्मावती नाळा अजून जिंकलेला नाहीये. पहिल्या चेंडूवर चौकार आले तर बघा लगेच क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ पट्ट्यामध्ये एक आहे आणि डीप पेक्षा कव्हर ठिकाणी क्षेत्ररक्षक डीप मध्ये ठेवण्यात आहे. ऑन साईडला विचार केला तर एक क्षेत्र फक्त डीप मिड विकेट आम्हाला पाहायला मिळतंय. पुढील बॉल यावेळेला ऑन साईडला खेळला जातो, लॉंग स्टॉप ठिकाणी चेंडू निघून जातोय, किपरला चुकवतोय. 1 धाव तर घेतली अक्षयने आणि वैभवने, दुसरी धाव देखील सहजरित्या इथे पूर्ण होताना दिसते. 2 धावा मिळतात, धावसंख्येत थोडासा फरक पडतोय, धावा होतात त्या दुहेरीने, एकूण 13 धावा. जयेश याची जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. 12 चेंडूमध्ये 29 धावा त्याने कुठल्या गेल्या, त्याच्याच मुळे या 64 धावा या आपल्या धावपकारात दिसल्या आणि चांगलं टार्गेट, एक मोठं टार्गेट
पद्मावती नाळे संघापुढे इथे ठेवता आलं. नाळे गावाचा देखील प्रयत्न सुरू आहे टार्गेट चेस करण्यासाठी. पुढील बॉल लोवर फुल टॉस होता. इथे पहा नकल चेंडू वापरला जातोय हर्ष कडून. निर्धाव स्वरूपात चेंडू जातोय. विचार करतोय देव स्वतःला प्रश्न विचार देवाला प्रश्न विचारतो की का हा चेंडू मी सोडलाय. अक्षय पुन्हा एकदा नव्याने सज्ज होईल हा चेंडू खेळण्यासाठी. हर्ष देखील सुरुवात करतोय नव्याने हा चेंडू टाकण्यासाठी. पुढील बॉल हा चेंडू देखील ब्लॉक होल मध्ये. व्हाईट यॉकर ज्याला म्हटलं जाते ऑफ स्टंपच्या बाहेर जातो मात्र इथे हाताला जातोय हर्ष कडून. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. प्रेशर येणार निर्धाव चेंडू जाणार प्रेशर येणार. तितका रिक्वायर रन येणार तो वाढणार कारण सध्या जर स्थिती पाहिली रिक्वायर रनची नाही. हा चेंडू देखील निर्धाव. आता बघा आता रिक्वायर रन जर पाहिला 1.5 चेंडूचा खेळ संपलाय. 17.33च्या सरासरी तुम्हाला दावा करायची आहेत. जर या हा 65 धावांचा पल्ला तुम्हाला गाठायचा असेल जर तुम्हाला या वसंत सृष्टी चषकामध्ये आपलं आव्हान कायम ठेवायचं आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर तुम्हाला या धावा चेस करण्यासाठी ही रिक्वायरमेंट आहेत. परंतु या मॅच मध्ये जर आपण पाहिलं रावार 11 संघ आपला हबी होताना दिसतोय. ऑन साइडला चेंडूला फेकून दिलाय स्क्वेअर लेगच्या वरून. सरळ 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 अर्धा डझन रन 6 धावा. सायकल सायकल व भारी कोणाची सायकल सायकल परबती नदी पती करंबा सायकल सायकल व भारी कोणाची Thank you, सायकल DJ. सायकल परबती थँक्यू थँक्यू. अमरनाळाचा कर्णधार कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं. चला दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. आपण लगेच टॉस करून घ्या. परेशजी जास्त वेळ जाणार याची दक्षता आपण देखील घ्या. मिलिंद राऊत यांनी नाणेफेकीसाठी यावं. मिलिंद राऊत. आणि आताचा पुढचा सामना राहील तो 3 षटकाचा राहील. पॉवर प्ले नाही राहणार. तर नाही तुमचं अमरनाळा काय म्हणतील आपल्या या ऑर्गनायझ विषयी. आतापर्यंत पाहता खूप मॅनेजमेंट खूप छान वाटतंय चांगलं वाटतंय. ज्या पद्धतीने होस्ट करतायत खूपच ज्या पद्धतीने सगळं ऑर्गनाईज केलं आहे खूप छान वाटतंय खेळायला. सराउंडिंग एन्व्हायरमेंट खूप छान आहे आणि अशाच टुर्नामेंट अजून पुढे व्हाव्यात अशीच इच्छा. मंगलमूर्ती तुम्ही काय म्हणतील ह्या आपल्या वसंतऋषी चषकाच्या वतीने. माझं तर म्हणणं आहे की वसंतसृष्टी चषक आपलं हे परेश राऊत आणि राजेश बंधू आपले भंडारी समाजाचे त्या स्पर्धा त्यांनी पहिल्यांदा भरवल्यात आणि त्याचं आपला सुंदर असं हे केलेलं आहे. आणि आजचे खेळसुद्धा व्यवस्थित झाले आणि कालसुद्धा आपले क्रिकेट सामने झाले ते सुद्धा व्यवस्थित पार पडले आणि आजसुद्धा व्यवस्थित पार पडलेले आहेत आणि आता पुढे सुद्धा व्यवस्थित पार पडतील आणि असा आनंद सर्वांना बघायला भेटलेला आहे. बस धन्यवाद दोघांना पण बेस्ट ऑफ लक. आणि आता पहिला कॉल कोणाचा असेल. छापा आणि खरोखरच ज्या नाणेफेकीवर विजेता घेतलेल्या तुम्हाला काय वाटतं काय घेणार तुम्ही. आम्ही फील्ड करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही क्षेत्ररक्षण करणार आहोत. किती धावावर थांबवण्याचा प्रयत्न करतील. आमचं टार्गेट आहे तरी विदिन 30 रन्स आम्हाला रेस्ट्रिक्ट करायचे ऑपोजिशनला. आता पाहूयात कसं आम्ही अंमलात आणतोय त्या गोष्टी. कोण 3 गोलंदाज असतील तुमच्याकडे आता जे या सध्याच्या आता आपल्या 3 ओव्हर झालेले आहेत 18 चेंडूमध्ये तुमच्याकडे कोण असतील 3 गोल. आमच्याकडे म्हणजे तसं पाहायला गेलं तर बरेच असं गोलंदाज आहेत. गोलंदाज जे चांगल्या पद्धतीने यांना म्हणजे रेस्ट्रिक्ट करू शकतील. पाहूया जसे साईराज आहे संकल्प आहेत निशांत म्हात्रे आहेत परत कांचन चौधरी असे आमच्याकडे गोलंदाज आहेत. पाहूया ते आपल्या संघासाठी काय करू शकतात. धन्यवाद. आणि काय स्कोअर ठेवतील तुम्ही. आमचा स्कोअर जवळजवळ 3 ओव्हरमध्ये 40 धावा तरी होतील कारण आमच्यामध्ये उत्कृष्ट असे फलंदाज आहेत. संदीप पाटील मनीष म्हात्रे गिरीश राऊत मनीष म्हात्रे. धन्यवाद बेस्ट ऑफ लक दोघांना पण. धन्यवाद परेश. आपण बोलतोय मैदाना दिशेने इथे मात्र पुन्हा एकदा नाळेगाव परततोय मैदानाच्या आत. या मॅच मध्ये
वैभव आणि अक्षयच्या बॅट मधून चौकार षटकार येताना दिसत आहेत. बघा पुन्हा एकदा इनफिल्ड क्लिअर केलं. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर चेंडू सीमा रेषा पार आलाय हा चौकार. थँक्यू डिझिया. इथे जोपर्यंत अक्षय आहे तोपर्यंत पद्मावती नाळा या गेम मध्ये आहे. जोपर्यंत वैभव आहे मैदानाच्या मध्ये तोपर्यंत पद्मावती नाळा हा या मॅच मध्ये आहे. जशा तसं रोक टोक उत्तर दिलं जातं. असं म्हणत जाते की ईट का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से और गेंद का जवाब यहाँ बल्ले से. ती उत्तर इथे दिसतंय टी टॅन टॅट. जशा तसं तुम्ही बनवलेत आम्ही देखील बनवू शकतोय. आम्ही देखील टार्गेट ते पूर्ण करू शकतोय. हा विश्वास इथे दाखवला गेला आहे. पुन्हा एकदा अक्षय समोर आहे हर्ष. ऑन साइडला उडवलाय मिडॉनच्या डोक्यावरून 6 धावा. थँक्यू डीजे. काय मॅच होती, कुठे आली कुठे. पहिल्या षटकामध्ये दबदबा दिसला. पहिल्या षटकामध्ये जे षटक हाताला गेलं निहार कडून त्याने मात्र पूर्णपणे मानलं होतं. 3 विकेट घेण्यात त्याला यश मिळालं. त्यानंतर दुसऱ्या षटकात प्रति हल्ला हर्षवर केला, यशवरला केला. धावा झाला त्या 40. आता 25 धावांचं लक्ष. या षटकातील 1 चेंडू, येणारी 2 षटकं, 13 चेंडू आणि 25 धावा. मॅच जवळ येत चालले. आता कुठेतरी रावार 11 संघ थोडी चर्चा करताना दिसतोय. थोडं टेन्शन आता त्यांच्या माथ्यावर दिसतंय. भरपूर प्रेक्षक वर्ग, सर्व समाज बांधव अलवल का होईना. रविवारचा दिवस मी म्हटलं की उद्याच्या दिवसामध्ये खूप मजा आहे. काल मी सांगितलं होतं आणि तीच प्रेक्षकांची जास्त गर्दी आज आपल्याला इथे पाहायला मिळते. ग्रँड फिनालचा दिवस, वसंत सृष्टी चषक 2023चा हा जो मेगा फायनलचा दिवस आपल्याला पाहायला मिळतो आणि महत्वाचा मॅच मैदानाच्या आत रंगलाय या 2 संघामध्ये. रावार 11 आणि पद्मावती नाळा. पुढील बॉल स्लोवर वन. इथे अक्षय थोडासा दुःख व्यक्त करतोय, खेद व्यक्त करतोय की हा चेंडू माझ्या बॅटच्या रडारमध्ये का आला. 2 षटकात खेळ संपला गेलाय. प्रत्युत्तरात 65 धावांच्या धावा झाल्या. त्या 2 षटकामध्ये 20च्या सरतीने 40 आणि येणारी 2 षटकं 12 चेंडू आहेत तुमच्या जवळ आणि 25 धावांचं लक्ष आहे. षटकं झालेले आहेत. शेवटचं षटक आहे आणि 25 धावांचं लक्ष आहे. थँक्यू डीजे. तुम्हाला संधी आम्ही नंतर देणारच आहोत. शेवटचा षटकाचा खेळ शेष आहे. 6 चेंडू 25 धावा होऊ शकतात. जोपर्यंत अक्षय, जोपर्यंत वैभव आहे. चला शेवटचं षटक निर्णायक षटक आहे. या मॅचचा परिणाम देणारं षटक. कोण ठरेल हिरो, कोण ठरेल झिरो, कोण जाईल पुढे आणि कोण थांबेल आज या ठिकाणी. कोणाला वाट पावलाय 365 दिवसांची आणि कुणाचं आव्हान कायम राहील या स्पर्धेमधलं. बरेचसे प्रश्नचिन्ह आहेत. त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. उत्तर देतील अक्षय, वैभव. उत्तर देईल शेवटचा षटकामध्ये आलेला गोलंदाज जो आहे रावार 11 संघाकडून. कारण सध्या स्थिती अशी आहे 6 चेंडू आणि 25 धावा. प्रज्वल कडे ती मोठी जबाबदारी दिलेली आहे की तुला त्या धावा डिपेंड करायच्या आहेत. मोठी जबाबदारी आहे ती वैभवकडे, ती जबाबदारी आहे अक्षयकडे की आपल्याला या धावा चेस करायच्या. चेंडू आणि पलीमध्ये रंगलेला हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतात. वसंत सृष्टी चषक 2023. सहा चेंडू 25 धावा. काय घडेल, काय बिघडेल, कोण जिंकेल, कोण हरेल, सर्वांना लागली उत्सुकता. पहिला बॉल वैभवसाठी. पहिला बॉल खेळून काढायचा होता ऑफ साइडला. चेंडू जातोय निर्धाव. आता फक्त तुम्हाला हवाई फायर करावे लागणार आहे. 5 चेंडू 25 धावा. हा चेंडू महत्वाचा आहे. जर या चेंडूवर षटकार चौकार लागला तर येणाऱ्या पुढील चेंडूवर जर आणि तरचा खेळ राहणार आहे. काय करेल वैभव, कसा टाकेल चेंडू प्रज्वल. सर्वांच्या नजरा मात्र या मॅच कडे वळाल्या आहेत. या महत्वाच्या या खास करून या दुसऱ्या चेंडूवरती वळाल्या आहेत. हलक्यात खेळून काढला या कव्हर ड्राईव्ह. चांगलं क्षेत्ररक्षण. अक्षयला स्ट्राईक मानलं जातं. 4 चेंडू आणि 24 धावा. षटकार 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 आणि षटकारात म्हणजे प्रत्येक चेंडू पाहिजे 6. एकच आता मार्ग आहे, एकच पर्याय आहे. चेंडूला मात्र आउट ऑफ द पार्क हवेमध्ये खेळावं लागतील, मैदानाच्या बाहेर फेकावं लागतील तरच हा सामना येईल नाळेगावाच्या बाजूने. महत्वाचा चेंडू या मॅच मधील. या दरम्यान इनसाइड आउट चेंडू खेळण्याचा प्रयत्न आणि चांगला झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु थोडासा इनफिल्डच्या जवळ असते. आपण पाहतोय दीपेक्षा ठिकाणी चेंडू 4 धावा. 4 धावा मिळतात परंतु जास्त काही नुकसान नाहीये. थँक्यू डीजे.
तर 3 चेंडू आणि 20 धावा. जर एखादा चेंडू खराब आला, नो आला, षटकार आला तर, जर आणि तर 3 चेंडू 20 धावा. थोडसा रस जो आला होता तो निघून गेलाय नाही. हा चेंडू देखील निर्धाव स्वरूपात निघून गेलाय औपचारिकतेचा भाग म्हणून, परंतु चांगला प्रयत्न केला, चांगला लढा दिला नाळेगावात देखील. जे टार्गेट समोर ठेवलं गेलं 65 धावांचं ते चेस करण्यासाठी पहिल्या षटकामध्ये जास्त काही दिसलं नाही. दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये त्यांनी त्यांची बॅटिंग दाखवली, परंतु शेवटच्या षटकामध्ये धावा जास्त राहिल्या. कमीत कमी जर 16-17 धावा असेल तर वेगळी मॅच आपल्याला पाहायला मिळाली असती. या दरम्यान कार्पेट रोड चेंडू खेळून काढला. चेंडू जातो या मिडऑन क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एकच धावा माहित आहे फक्त ही मॅच आपल्याकडून गेलेली आहे. फक्त औपचारिकतेचा भाग म्हणून जी दुरी आहे हरण्याची धावसंख्या ती फक्त कमी करण्याचा प्रयत्न इथे करताना दिसतात दोन्ही फलंदाज. पुढील मॅच देखील तितकीच महत्वाची होणार आहे. तिथे देखील आपल्याला नाळेगावातून एक संघ पुन्हा एकदा पाहायला मिळेल. ऑफ साईडला चेंडू खेळून काढलाय, चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे औपचारिकता पूर्ण झालेली आहे. आणि इथे रवार 11 संघला जिंकला ही मॅच. त्याने दाखवली आपली बॅटिंग, त्याने दाखवले आपलं क्षेत्ररक्षण, त्याने दाखवली आपली चांगली गोलंदाजी. या तीनही क्षेत्रामध्ये चांगलं कार्य केलं, चांगली दर्जेदार कामगिरी केली आणि त्याच्याच जोरावर हा संघ या स्पर्धेत आपलं आव्हान ठेवतो कायम आणि तो संघ ठरतोय या मॅच मधला विजेता. थँक्यू डीसी. नंतर तुम्हाला आम्ही संधी देणार आहोत. सध्या आम्ही जातोय या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच कडे. एकच नाव